जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव, ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी आहे असं ठणकावून सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे मोठ्या उत्साहात साजरी। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। अण्णाभाऊ साठे ज्यांना साहित्यरत्न आणि लोकशाहीर म्हणून ओळखले जाते, यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला आणि 18 जुलै 1969 रोजी त्यांचे निधन झाले। त्यांनी मराठी साहित्याला नवी दिशा दिली। अण्णाभाऊ साठे हे थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते। त्यांनी दलित आणि वंचित घटकाच्या जीवनातील वेदना, संघर्ष आणि तेथील सामाजिक विषमतेवर आवाज उठवला। त्यांच्या कार्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीलाही बळ मिळाले। अण्णाभाऊंनी फकीरा, वैजयंती, चिखलातील वारणेचा वाघ अशा अनेक प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या साहित्यकृती मराठी साहित्याला दिल्या। त्यांच्या कार्यामुळे मराठी साहित्य समृद्ध झाले आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली। त्यांनी माझी मैना सारखी लोकगीतेही लिहिली, जी आजही खूप प्रसिद्ध आहेत। अण्णाभाऊ साठे यांचे कार्य केवळ साहित्य कृतीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी समाज सुधारणेसाठीही मोलाचे योगदान दिले। त्यांनी दलित आणि वंचितांच्या हक्कासाठी लढा दिला। म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला आदराने वंदन करण्यासाठी अण्णाभाऊंची जयंती जाफराबाद येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर मोठ्या संख्येने भव्य अशी रॅली काढण्यात आली। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून या रॅलीची सुरुवात करून गावातील सभागृह या ठिकाणी त्याचा समारोप करण्यात आला। जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव असे ठणकावून सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर काही मान्यवरांनी प्रकाश टाकला। हेमचंद्र चिंदोटे, जालना जिल्हा प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र।